महानगरपालिकेसंदर्भात शासनाने पहिली अधिसूचना जारी केली आहे। या अधिसूचनेवर माननीय विवेक पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना प्रतिक्रिया दिली। शासनाकडून पनवेल महानगरपालिकेची पहिली अधिसूचना जारी करण्यात आली आहे। यामध्ये 68 गावांचा समावेश करण्यात आला असून सदर मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून हरकती किंवा सूचना जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे 16 जून 2016 पर्यंत स्वीकारून त्यावर शासनाकडून विचारात घेण्यात येणार आहेत। या अधिसूचनेवर माननीय विवेक पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। शेतकरी कामगार पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। शेतकरी कामगार पक्षाचा काय महानगरपालिकेला विरोध नाही, महानगरपालिका झाली पाहिजे, पण जे काय घिसाडघाईने आता जो निर्णय शासन घेतात ह्या पद्धतीला आमचा निश्चितपणे विरोध आहे। शासनानं एक भूमिका कुठेतरी स्पष्ट ठेवली पाहिजे। एका बाजूला महानगरपालिका करतात, दुसऱ्या बाजूला सिडको सांगते आम्ही स्मार्ट सिटी दक्षिण नवी मुंबई करणार आहोत, तिसऱ्या बाजूला नैना त्यांनी आत्ताच जाहीर केलेली आहे, पाचवी पुन्हा आता MSRDCचा भाग पुन्हा त्याने घेतलेला आहे, MMRDA आहे, पुन्हा टाउन प्लॅनिंग ऑफिस अलिबाग आहे। म्हणजे शेवटी या पनवेल तालुक्याला डेव्हलपमेंट एजन्सी किती, ह्या बाबतीतला सरकारने कुठेतरी एक निर्णय घेतला पाहिजे की नको। आता हे दक्षिण नवी मुंबई स्मार्ट सिटी सिडकोचा प्रोजेक्ट त्याला 34,000 कोटी देणार असं त्यांनी जाहीर केलं, म्हणजे 34,000 कोटीचा त्याने प्रोजेक्ट बनवला। आता तो सोडायचा आणि महानगरपालिकेच्या मागे लागायचं तर 34,000 कोटी ह्या ड वर्ग महानगरपालिकेला वेळेला मला नाही वाटत 10-15 वर्षात एवढे पैसे मिळतील। आता त्यांचं जे 3-4 वर्षाचं प्लॅनिंग आहे, शासनाने भूमिका स्पष्ट केली पाहिजे का नाही बाबा ही जरी महानगरपालिका झाली तरी ह्यातला जो सिडकोने पोर्शन स्मार्ट सिटीसाठी घेतलेला आहे तो आम्ही त्यांना डेव्हलपमेंट करायला सांगू। आता ते कायदेशीर किती वैध होईल अवैध होईल तो भाग पोगळा। आता हे सुद्धा त्याने जो काय हे काढलेलं आता नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या नोटे किती चुकी आहेत। 16 जूनला ते डिक्लेअर करणार, आता 16 जूनपर्यंत तुम्ही हरकती मागवणार, मग त्याला हिअरिंग देणारच नाही, हिअरिंग तर द्यावे लागतील की नाही, मग 16 जूनला कसं करणार। म्हणजे या साऱ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मी सांगतो शेका पक्ष म्हणून नगरपालिकेत आजच्या सत्ताधाऱ्यांना आलेला अपयश लपवण्यासाठी महानगरपालिकेचं भूत चाललं आहे। महानगरपालिका पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली तरी महानगरपालिका आज होणं कितपत योग्य ह्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे। नुसती महानगरपालिका केली की सुजलाम सुफलाम होईल अशातला भाग नाही। त्यासाठी शासनाने व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे, धोरण ठरवलं पाहिजे, निश्चित केलं पाहिजे की या महानगरपालिकेचे जर झाली आम्ही तर महानगरपालिकेला शासनाच्या वतीनं काय देणार आहोत। आज महानगरपालिका करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेचं आर्थिक स्रोत कसं वाढेल याचा विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे होता, तो आज केलेला नाही। आणि शासनानं जे काही निर्णय प्रलंबित आहे, उद्या महानगरपालिका झाले सिडको बाजूला केलं तर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत ते कोण सोडवणार। एवढ्या मोठमोठ्या वसाहती सिडकोने ज्या वसवलेल्या आहेत, एवढ्या ज्या राहिलेल्या परिसरामध्ये जर वसवायचे असतील तर तेवढा आर्थिक निधी सिडको देणार का ह्यांना। म्हणजे ह्या सगळ्या वादात ह्याच्यावरती स्पष्टता असली पाहिजे। शासनाने ह्या धोरण महानगरपालिका जाहीर करत असताना सांगितलं पाहिजे का सिडकोकडे असणारे जे काय पब्लिक युटिलिटीचे प्लॉट्स आहेत ते तातडीनं महानगरपालिकेकडे वर्ग केले पाहिजेत, आणि जर महानगरपालिकेकडे वर्ग करता येणं शक्य नसेल तर ते तुम्ही ठराविक मुदतीत डेव्हलप केलं पाहिजे। सिडकोने आज बऱ्यापैकी त्यातल्या त्यात थोडेसे डेव्हलप केलेले आहेत, 100% काय डेव्हलप केले अशातला भाग नाही, पण काही बऱ्यापैकी केलेले आहेत। मग ते पुढची मग कोणी घेणार। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सांगतो, ह्या पनवेल परिसराचा बट्ट्याबोळ ह्या शासनाने मागच्या शासनाने लावलेले आहे। एक तर नैना करायला घेतली म्हणून गेले 3-3.5 वर्ष डेव्हलपमेंट ठप्प झालेली आहे, कुठलीही डेव्हलपमेंट ह्या परिसरामध्ये होत नाही। आता महानगरपालिका झाली की पुन्हा 2-3 वर्ष जाणार आहेत। आता ते म्हणतील आम्ही तोच नैनाचाच जो काही त्यांनी फॉर्म्युला केला तो आम्ही स्वीकारणार आहोत। आता ते जर तुम्ही स्वीकारणार असेल तर मग नैनाच बरी होती, महानगरपालिका कशाला। हे जे सगळे विषय आहेत ह्याच्यातली स्पष्टता कशात नाही।